आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे बंद कर हे सगळं भानामती। गुरुदेव प्रणाम। गुरुदेव मी तुझा प्रणाम स्वीकार करू शकत नाही। का गुरुदेव? तू जर का मला तपस्वी आणि ज्ञानी समजतेस तर तू माझी आज्ञा का नाही मानलीस? या बालकाला अजूनपर्यंत नष्ट का नाही केलंस? अनुचित आज्ञेचं पालन हे सुद्धा पापामध्ये भागीदार होण्यासारखं असतं गुरुदेव। तुम्ही धर्माच्या मार्गावरून भरकटले आहात, तेव्हा मी तुमच्या आज्ञेचा विरोध करणं हा माझा नाईलाज आहे। आणि म्हणूनच मी या माझ्या पुत्राला कधीच नष्ट करणार नाही। जर का तू ह्याला नष्ट केलं नाहीस तर मी त्याला नष्ट करेन। हाच माझा उद्देश आहे आणि हाच माझा धर्म आहे। मी तुम्हाला देखील ह्याला नष्ट करू देणार नाही गुरुदेव। जर तुम्ही तुमचा धर्म निभावणार असाल तर मी सुद्धा माझा ममता धर्म निभावेन। तू मला आव्हान देतेस? मी प्रद्युम्नाची माता आहे, माता, आणि यासाठी त्याच्या प्राणांची रक्षा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। आणि जोवर मी जिवंत आहे तोवर मी माझा धर्म अवश्य पाळवेन। भानामती, तुला जर का माझ्याशी संघर्ष करायचा असेल तर ही अंतिम इच्छा सुद्धा पूर्ण करून घे, परंतु लक्षात ठेव यात नुकसान तुझेच आहे। तोटा म्हणजे हानी? गुरुदेव, तोटा किंवा फायद्याची चिंता आईची ममता कधीच करत नाही, परंतु तुम्ही हे कधीच समजू शकणार नाही, कारण तुम्ही एका आईचं हृदय कधीही जाणू शकणार नाही।
ईश्वराने हे वरदान तुम्हा पुरुषांना दिलंच नाही. मला अशा आंधळ्या भावनांची आवश्यकता सुद्धा नाही. मी तुझ्या पुत्राला नष्ट करण्यास जात आहे. बघतोस तू सुद्धा मला कसं थांबवतेस ते. जय महादेव, जय श्री शंकर. बम भोले, हर हर महादेव. प्रतिष्ठम प्रकल्पम परिश्रम अखंडम भुजम भानुकोटि प्रकाशम. स्वाहा. बम भोले, हर हर महादेव. प्रकल्पम परिश्रम अखंडम भुजम भानुकोटि प्रकाशम. गुरुदेवांची हार झाली देवी रती. गुरुदेवांची हार झाली. आता यावेळी गुरुदेवांची हार झालीये. ह्याचा अर्थ असा नाही की गुरुदेवांसारखे ज्ञानी आणि तपस्वी आपला हट्ट लगेच सोडून देतील. हार तर त्याची होते देवर्षी जो आपली हार स्वीकार करतो. मला तर वाटतं गुरुदेव आपली ही हार विजयामध्ये बदलण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतील. परंतु भानामती, तिला ही गोष्ट कुठे कळते देवर्षी? तिला तर हवंय की तिने काळाची गरज ओळखायला हवी आणि प्रद्युम्नाच्या बालपणाचा मोह टाळून त्याला हळूहळू मोठं करण्याऐवजी त्वरित मोठं करावं. नाहीतर शमरासुराचे हे राजगरू अनर्थ करतील. नारायण नारायण, तुम्ही उगाच इतक्या भावुक होत आहात देवी. असं वाटतंय की कामदेवांच्या नवीन रूपाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही अति उत्सुक झाले आहात आणि म्हणूनच तुम्हाला विस्मरण झालं आहे की भानामती प्रद्युम्नाला चुटकी सरशी युवावस्था प्रदान नाही करू शकत. का नाही प्रदान करू शकत देवर्षी? सदानंद ऋषीच्या दोन्ही मुलांना तर भानामतीने क्षणभरात मोठं केलं होतं. त्यावेळची स्थिती आणि ही स्थिती खूप फरक आहे देवी. तो काळ आणि हा काळ यातही खूप अंतर आहे देवी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे देवी की त्यावेळी भानामती ही भानामती नव्हती, तर ती देवलोकीची अप्सरा पद्मिनी होती. आणि आज तीच पद्मिनी शापित आणि पदभ्रष्ट होऊन
पृथ्वी लोकातली भानामती बनली आहे. ती आता असुर लोकातली एक स्त्री आहे. पद्मिनी बरोबरच तिची सिद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आहे. हे तरी तुम्हाला मान्य आहे ना देवी? भानामतीला हे कळून चुकले आहे की आपण तिला तिच्या रसायन विद्येचे विस्मरण तर घडवले आहे आणि म्हणूनच ती आता अधिक सावधगिरीने काम करू इच्छिते. कारण भानामतीला भय आहे की तिने भ्रष्ट सिद्धींचा प्रयोग केला तर कुठे अनर्थ होऊ नये. परंतु देवर्षी, भानामती या क्षणी नेमकी काय करते? नारायण नारायण, ती रसायन विद्येचा प्रयोग करते आहे. परंतु या प्रयोगात ती यक्ष देवता, गंधर्व देवता आणि नाग देवता यांचेही सहाय्य घेईल आणि भानामतीला सप्त नद्यांच्या जलाने प्रद्युम्नला स्नानही घडवायचे आहे. आणि शेवटी अश्विनी कुमार स्वतः प्रकट होतील आणि अग्निकुंडामध्ये ते चमत्कारी रसायन उत्पन्न करतील जे प्रद्युम्नला युवा बनवेल. परंतु प्रद्युम्नला युवावस्था मिळायला अजून उशीर झाला तर गुरुदेव त्यांच्या साधनेत सफल होतील. देवी, आपल्याला चिंता करायची गरज नाहीये, कारण स्वतः प्रभू प्रद्युम्नची सुरक्षा करत आहेत. ओम स्वाहा, ओम शिवाय, ओम तत्सत, ओम शिवाय, ओम तत्सत, ओम स्वाहा, ओम. हे काळ पुरुष, तू पुन्हा माझ्या आश्रमात? हो गुरुदेव, तुम्ही क्रोधित दिसत आहात. तुम्ही प्रद्युम्नला नष्ट करण्यात यशस्वी नाही झालात ना? हा क्रोध तुमच्या त्याच अपयशाचं प्रमाण आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही मृत्यूला टाळण्यात यशस्वी होऊ शकत नाही. हे काळ पुरुष, मी यावेळी जरी त्यात सफल झालो नसलो तरी काय झालं? पुढच्या वेळी मी निश्चितच सफल होईन. जेव्हा एखाद्याच्या मृत्यूची वेळ येते तेव्हा त्याला कुणीही वाचवू शकत नाही. परंतु मी शंभरासुराला माझ्या पुण्याने आणि साधनेने वाचवेन. गुरुदेव, मृत्यू इतकं मोठं आकर्षण दुसरं कोणतंच नाही. प्रत्येक जण या जगात मरण्यासाठीच जगत असतो, कारण मृत्यूला मनुष्य टाळू शकत नाही. आणि जेव्हा स्वतः तुम्हीच अमर नाहीत तर शंभरासुराला तुम्ही अमरत्व कसे देऊ शकणार? मायावती, तू का मला पुन्हा पुन्हा मृत्यूचे भय दाखवून घाबरवते आहेस? नाही. मृत्यूचं भय कसलं? जो घाबरतो तोच मरतो, फक्त तोच मरतो. आणि मृत्यूला तोच घाबरतो जो मृत्यूवर विजय मिळवू शकत नाही. परंतु शंभरासुर तर मृत्युंजयी आहे. या नश्वर जीवनामध्ये केवळ मीच एक असा आहे की मृत्यू ज्याच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. हा मृत्यू माझ्यासाठी निरर्थक आहे. जे शंभरासुरासारखे मूर्ख असतात ते मृत्यूपासून दूर पळायचा प्रयत्न करतात, पण त्यांना कळतच नाही की जितके ते मृत्यूपासून दूर पळायचा प्रयत्न करतात तितकेच ते मृत्यूच्या जवळ येत असतात. देवी, मृत्यूसारखी कुठलीच सुंदर गोष्ट या जगात नाहीये. मृत्यू जगत सुंदरी आहे. म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सगळ्यांनाच या जगत सुंदरीची अभिलाषा असते. योगी मृत्यूच्या या सुंदरतेला ओळखतात. त्यांना माहिती असतं की मृत्यू एक सर्वांग सुंदर अनुभव आहे. मृत्यू
हा मोक्ष प्राप्तीची पहिली पायरी आहे. मृत्यू एक चिरशांतीचा मार्ग आहे. मृत्यू ही एक अशी तपस्या आहे देवी की जिला कोणतीही सुंदर अप्सरा भंग करू शकत नाही. कारण मृत्यू स्वतः एक अशी मोहिनी आहे की या मोहिनीच्या अधीन झालेल्या प्राण्याला दुसऱ्या कुठल्या सुंदरीकडे बघायची ही इच्छा होत नाही. देवी, ज्ञानी, तपस्वी, योगी मृत्यूचं महत्व जाणतात. या अंतिम सत्याला त्यांनी ओळखलेलं आहे, म्हणून ते मृत्यूपासून पळत नाहीत. ते मृत्यूलाच त्यांच्या जवळ बोलवतात. या पृथ्वीलोकात ज्या कार्यासाठी जन्म घेतलेला आहे ते कार्य पूर्ण करतात आणि त्या जगत सुंदरीशी विवाह करतात आणि या पृथ्वी लोकातून निवृत्त होतात. वाह प्रभू वाह, मृत्यूचं किती सुंदर विवेचन केलंय तुम्ही. वाह. हे सुंदर यासाठी आहे की मृत्यू स्वतः सुंदर आहे देवी. मृत्यूवर विजय मिळवण्याचा शम्रासूर प्रयत्न करतोय, पण तो स्वतःच मृत्यूला कवटाळतोय. हीच तर जगत सुंदरी मृत्यूची मोहिनी आहे. देवी, मृत्यू मानवाला प्रत्येक समस्येतून मुक्त करतो, पण अज्ञानी मानवाला मृत्यूपासून मुक्ती हवी असते. किती मूर्ख आहे हा शम्रासूर, किती मूर्ख आहे. स्वाहा. हे यक्ष देवता, हे गंधर्व देवता, हे नागदेवता, मी तुम्हाला प्रार्थना करते की प्रद्युम्नाच्या हितासाठी कालचक्राची गती वाढवायला तुम्ही माझी सहायता करा. हे देवतांनो, कृपया प्रकट व्हा. त्रिलोकाच्या कल्याणाच्या शुभकार्यात माझी सहायता करा. हे यक्ष देवता, दर्शन द्या.
हे देवतांनो, दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. बोल भानामती, आम्ही तुझी काय सहायता करू शकतो? भगवान विष्णूंची आज्ञा आणि रसायन विद्येच्या प्रयोगाने मी प्रद्युम्नाला लवकरच मोठं करू इच्छिते. परंतु त्याआधी प्रद्युम्नाला 7 पवित्र नद्यांच्या जलाने स्नान घालावे लागेल. 7 पवित्र नद्यांच्या जलाने? हो भानामती, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी, यमुना, सरस्वती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गंगा जलाने स्नान घातल्याशिवाय प्रद्युम्नाला मोठं करायचं कार्य संपन्न होऊ शकत नाही. जशी आज्ञा. हे भगवान श्रीकृष्ण, हे जगाच्या पालनकर्त्या, हे अंतर्यामी, माझी सहायता करा प्रभू, माझी सहायता करा. हे देवी गंगा, देवी गोदावरी, देवी सरस्वती, देवी यमुना, देवी कावेरी, देवी नर्मदा आणि देवी कृष्णा, तुम्ही सगळ्या आपापल्या जलधारेच्या पवित्र प्रवाहांनी प्रद्युम्नाला स्नान घाला, ज्याने तो शुद्ध होईल आणि त्याची शारीरिक क्षमताही वाढेल. स्वाहा. प्रणाम वासुदेव. प्रणाम ब्रह्माजी. देवकी नंदन, तुम्ही माझं स्मरण केलं. बोला, माझ्यासाठी काय आज्ञा आहे? ब्रह्माजी, तुम्ही परमज्ञानी आहात. माझ्या पुत्राला रसायन विद्येच्या प्रयोगाने युवा अवस्था दिली जाईल. तोवर तुम्ही प्रद्युम्नचे गुरु बनावं, हीच माझी तुमच्या पुढे विनंती आहे. प्रद्युम्न असाधारण मार्गांनी युवक बनेल. सर्व देवतांच्या आशीर्वादाने आणि यक्ष देवता, गंधर्व देवता आणि नागदेवतेच्या सहाय्याने भानामती प्रद्युम्नला युवावस्था तर प्रदान करेल, पण ती प्रद्युम्नला प्रत्येक प्रकारचं ज्ञान नाही देऊ शकणार. भानामती प्रद्युम्नची प्रज्ञा जागृत करू शकणार नाही. ब्रह्माजी, असं व्हायला नको की प्रद्युम्न युवक तर बनेल, पण त्याची बुद्धी एका बालका इतकीच राहील. म्हणून हे ब्रह्माजी, मी तुम्हाला प्रार्थना करतो की या असाधारण मार्गाने युवक बनणाऱ्या माझ्या पुत्र प्रद्युम्नचे गुरु व्हा आणि त्याला ज्ञानाने संपन्न करा. तुम्ही त्याची प्रज्ञा जागृत करा. जशी आज्ञा वासुदेव, जशी आज्ञा. अशा तऱ्हेने एका बाजूला भानामती प्रद्युम्नाला सर्व देवतांच्या आशीर्वादाने थोड्या काळातच
मोठं करण्यासाठी तिच्या रसायन विद्येचा प्रयोग करणार होती, तर दुसऱ्या बाजूला शंभरासुराचे प्राण वाचवण्यासाठी त्याचे राजगुरू प्रद्युम्नचा अंत करण्यासाठी यज्ञाचं अनुष्ठान करत होते. भानामती काळाची चक्र शीघ्र आणि गणिते पुढे नेण्याचा प्रयत्न करत होती, तर दुसरीकडे राजगुरू काळावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होते. हम काल की गति से काल चक्र को आगे लेकर जाना, शीघ्रातिशीघ्र नन्हे कुमार प्रद्युम्न को तरुण बनाना. जय जय ब्रह्मदेव, जय जय विष्णुदेव, जय जय महादेव, यक्षनाग गंधर्वदेव. नारायण नारायण. बघा देवी, अश्विनी कुमारही आले. प्रणाम अश्विनी कुमार. तुमचा रसायन प्रयोग सफल हो. अशा तऱ्हेने सर्व देवतांच्या आशीर्वादाने आणि यक्ष नाग गंधर्वाच्या सहाय्यतेने रसायन विद्येच्या प्रयोगाने बालक प्रद्युम्नला लवकरात लवकर युवक प्रद्युम्नामध्ये परावर्तित करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली होती. देवर्षी, माझ्या मते रसायन विद्येच्या प्रयोगाची पूर्णता आता होत आली आहे. हो देवी, अश्विनी कुमारांनी जे रसायन प्रद्युम्नाला दिलं आहे त्यामुळे प्रद्युम्न आता युवक बनेल. स्वाहा. बम भोले, हर हर महादेव.
बम भोले, हर हर महादेव। देवर्षी, ही तेजस्वी गदा शंभरासुराच्या गुरुदेवांनी प्रद्युम्नचा वध करण्यासाठी पाठवली आहे. देवर्षी, शंभरासुराचे गुरुदेव त्यांच्या तपस्येने प्राप्त केलेल्या पुण्याचा दुरुपयोग करतायत. नारायण नारायण. आता प्रद्युम्नाचं रक्षण कसं होईल देवर्षी? देवी, तुम्ही व्यर्थ विचलित होताय. तुम्हाला माहितीये की धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्म आणि अधर्मींचा नाश करण्यासाठीच प्रभूंनी पृथ्वी लोकावर अवतार घेतला आहे. प्रभू प्रद्युम्नचं रक्षण अवश्य करतील. तुम्ही निश्चिंत राहा. अशा तऱ्हेने प्रद्युम्नावर रसायन विद्येचा प्रयोग सुरू असताना दुसऱ्या बाजूला ही अनोखी धर्म आणि अधर्माची लढाई सुरू होती. प्रद्युम्नाचा एक नवीन जन्म होत असतानाच शंभरासुराचे राजगुरू प्रद्युम्नाचं जीवन समाप्त करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यावर स्वतः श्रीकृष्णाची कृपादृष्टी असेल त्याचा जीव कोण कसा घेऊ शकेल? नष्ट करने को राजगुरु मंत्र तंत्र अपनाता
रक्षक स्वयं विधाता है। प्रद्युम्न के संग शंबरासुर का हो रहा काल सयाना, शीघ्राति शीघ्र नन्हे कुमार प्रद्युम्न को तरुण बनाना। जय जय ब्रह्मदेव, जय जय विष्णुदेव, जय जय महादेव, यक्षनाग गंधर्व देव। प्रणाम गुरुदेव. जा. जशी आज्ञा.
शंबरासुर का हो रहा काल सयाना शीघ्राति शीघ्र नन्हे कुमार प्रद्युम्न को तरुण बनाना। जय जय ब्रह्मदेव जय जय विष्णुदेव जय जय महादेव यक्षनाग गंधर्व देव। प्रणाम गुरुदेव। नाही, हे काय केलंस तू शंबरासूर? काय केलंस? यज्ञामध्ये दानवाचं शिर टाकून माझ्या यज्ञाला अपवित्र केलंस, माझ्या साधनेला भंग केलंस तू, माझ्या तपस्येला समाप्त करून तू माझं पुण्य हिरावून घेतलंस। आता मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही शंबरासूर, काहीच करू शकत नाही मी। तुझ्या बरोबरच आता माझाही शेवट मला स्पष्ट दिसत आहे। मी तुला प्रद्युम्न बद्दल आधीच चेतावणी दिली होती। आता तो रसायन विद्येने युवक बनतो आहे, तोच तुझा काळ आहे, त्याच्याच हातून तुझा अंत होईल। क्षमा करा गुरुदेव, क्रोधाच्या आवेशात येऊन माझ्याकडून खूप मोठी चूक झाली गुरुदेव, क्षमा करा गुरुदेव। हे काळ पुरुष, तुम्ही माझा प्रणाम स्वीकार करा। मी मृत्यू पुढे हरलो। मी शंबरासुराला अमरत्व तर नाही देऊ शकलो। माझा संकल्प तुटला, माझी तपस्या भंग झाली। आता माझ्या जीवनाचा उद्देशच समाप्त झाला। म्हणूनच मी आत्मदाह करून माझे प्राण स्वतःच तुम्हाला समर्पित करत आहे। माझा अंतिम प्रणाम स्वीकार करा।
स्वीकार करा. बम भोले, हर हर महादेव. गुरुदेव, गुरुदेव, गुरुदेव.